नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जर का तुम्ही महाराष्ट्र MCA CET 2026 यासाठी प्रिपेअर करत असाल तर तुम्हाला माहिती आहे मॅथ्स आणि स्टॅटिस्टिक्स जो आपला विषय आहे त्यातले PYQ प्रश्न किती महत्वाचे आहेत. त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण मागच्या वर्षी विचारले गेलेले PYQ प्रश्नांची प्रॅक्टिस करणार आहोत. ते कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आणि किती कमी वेळात सॉल्व्ह करायचे, त्याचे ट्रिक्स काय आहेत, ते सगळं आपण इथे व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCA CET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स असतील जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल आणि समोर जाऊन प्रिंट सुद्धा करू शकाल. फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज असणार आहे आणि सोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू सुद्धा आहे. आपली बॅच जी आहे ती येत्या 9 फेब्रुवारी पासून सुरू होते आहे आणि आपली फीज आहे 4,000 रुपये. आपल्या ऍपवर डेमो क्लासेस सुद्धा अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. आणि जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर मग प्रश्न सॉल्व्ह करूया. पहिला प्रश्न आहे, अ ट्रेन ट्रॅव्हलिंग ॲट अ स्पीड ऑफ 90 km/h क्रॉसेस अ पोल इन 10 seconds. व्हॉट इज द लेंथ ऑफ द ट्रेन इन अ मीटर? एक ट्रेन जी आहे ती 90 ताशी किलोमीटरच्या वेगाने जाते आहे आणि पोल ही 10 सेकंडमध्ये ती पार करते आहे. तर लेंथ जी आहे ट्रेनची ती मीटरवरून आपल्याला ओळखायची आहे. 90 किमी तास वेगाने जाणारी ट्रेन 10 सेकंदात एका खांबावरून जाते, तर ट्रेनची लांबी मीटरमध्ये किती आहे ते विचारले गेलेली आहे. चला तर मग सॉल्व्ह करूया. पहिले तर आपल्याला लेंथ काढावी लागेल, त्यासाठी आपल्याला कन्वर्ट करावं लागेल स्पीड म्हणजे km/h टू मीटर पर सेकंड. ठीक आहे. स्पीड इज इक्वल टू 90 km/h म्हणजे 90 गुणिला 5/18. आपल्याला माहिती आहे स्पीड जो km/h मधून जेव्हा आपण MS मध्ये म्हणजे मीटर पर सेकंड मध्ये करतो तेव्हा आपण काय करतो 5/18 मध्ये त्याला इंटू करतो. ओके. तर इथे आपल्याला ते करायचं आहे आणि जर का मीटर सेकंड मधून किलोमीटर मध्ये करायचं असेल तर 18/5. तर याचं उत्तर काय येणार आहे 25 मीटर पर सेकंड. त्यानंतर आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा कोणता, डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. ठीक आहे. यासाठी आपण लेंथ साठी करतो आहे. स्पीड किती आहे 25 मीटर पर सेकंड, टाइम किती आहे 10 सेकंड है ना, इथे दिलेलं आहे ना पोलचं टाइम, इज इक्वल टू 250 मीटर. म्हणजे लेंथ जी आहे ट्रेनची ती 250 मीटर असणार आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे काढायचं आहे आणि आपलं उत्तर असणार आहे A, 250 मीटर. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, द रेशो ऑफ बॉयज टू गर्ल्स इन अ स्कूल is 5:2. The number of boys is more by 450 than that of the girls. How many students are there in that school? एका शाळेत मुलांचे मुलींचे गुणोत्तर जे आहे ते 5:2 आहे. ठीक आहे. आणि मुलांची संख्या मुलींपेक्षा 450 जास्त आहे. त्यामुळे त्या शाळेत किती विद्यार्थी आहेत ते आपल्याला विचारले गेलेले आहे. ठीक आहे. ते आता कसं काढायचं मग हे, आपल्याला एक तर रेशो जो आहे तो बघा 5:2 दिलाय म्हणजे 5x आणि हे 2x. ठीक आहे. त्यानंतर आपण डिफरन्स काढूया, 5x मायनस 2x इज इक्वल टू 3x. ओके. आणि 3x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे यांनी 450, म्हणजे 3x इज इक्वल टू 450. म्हणजे एक्सचं व्हेरिएबल आपल्याला काढावं लागेल. एक्सचं व्हॅल्यू काय असेल 450 डिवायडेड बाय 3 म्हणजेच 150. हे काय एक्सची व्हॅल्यू आहे. ओके. त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल टोटल नंबर. ते कसं करतात, 5x प्लस 2x इज इक्वल टू 7x. ठीक आहे. टोटल स्टुडंट किती आहे 7x आहे. 7 इंटू एक्सची व्हॅल्यू काय किती आहे 150 आहे. म्हणजे किती होणार 450. ओके. सॉरी, म्हणजे किती होणार 1050. 1050 इक्विट. ओके. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 105 असणार आहे टोटल स्टुडंटची व्हॅल्यू. म्हणजे बी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने कमी वेळामध्ये आपल्याला ते सॉल्व्ह करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, Ashok took a loan of rupees 15,000 for a 3 year with simple interest. If the total interest paid is rupees 2,700, what is the rate of interest per annum? अशोकने साध्या व्याजदराने 3 वर्षासाठी 15,000 रुपयाचे कर्ज घेतले आहे. जर एकूण व्याज 2,700 असेल तर वार्षिक व्याजदर किती आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. अशा वेळेस काय करायचं, पहिले तर P इज इक्वल टू किती 15,000 लिहून घ्यायचं. P म्हणजे काय प्रिन्सिपल अमाऊंट. ठीक आहे. टाइम किती आहे 3 वर्षाचा आहे आणि इंटरेस्ट किती पेड केलेला आहे 2,700. ओके. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे आपला, P इंटू R इंटू टी.
डिवायडेड बाय 100 आणि आर आपल्याला काढायचा आहे रेट ऑफ ॲनम, है ना. म्हणजे याचा फॉर्म्युला काय, आय इंटू 100 डिवायडेड बाय पी इंटू टी. हे काय आहे, हे याचा फॉर्म्युला आहे. आता फक्त काही नाही, आपल्याला पुटच करायचं आहे. 2700 इंटरेस्ट आहे इंटू 100 डिवायडेड बाय पी किती आहे, 15,000 इंटू 3. हे काय आहे, टाइम आहे. ठीक आहे, आता याला सॉल्व्ह करा. मग काय होणार आहे, 2,70,000 डिवायडेड बाय 45,000 इज इक्वल टू 6. म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट पर ॲनम किती असणार आहे, 6 असणार आहे. म्हणजे डी जे आहे आपलं उत्तर 6. काय मग 6% असणार आहे. ॲनम कधी पण काय, आपलं रेट ऑफ इंटरेस्ट कधी पण काय असतो, पर्सेंटमध्ये असतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, जयंत ओपन अ शॉप इन्व्हेस्टिंग ₹30,000. Madhu joined him 2 months later, investing ₹45,000. They earned a profit of ₹54,000 after completion of 1 year. What will be Madhu's share of profit? जयंतने ₹30,000 इन्व्हेस्ट केले. 2 महिन्यानंतर मधू त्याच्याकडे आली आणि ₹45 गुंतवले. ठीक आहे. एका वर्षाच्या कामानंतर 54,000चा नफा झाला, तर मधूच्या नफ्यातील वाटा किती असणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. तर त्यासाठी आता बघूया आपण, टोटल टाइम किती आहे, 1 इयर म्हणजे 12 मंथ. ठीक आहे. मधुनी 2 मंथ लेटर म्हणजे 12 - 2 10 मंथमध्ये तिने केलेला आहे. ठीक आहे. तर जयंतची इन्व्हेस्टमेंट किती आहे, 30,000ची आहे. 30,000 गुणिला 12 इज इक्वल टू 45,000 गुणिला 10 म्हणजे किती, 3,60,000 इज इक्वल टू 4,50,000. ठीक आहे. ओके. तर आता आपल्याला काय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल दोघांना पण 90,000 करा. डिवाइड बाय 90,000 डिवाइड बाय 90,000 किती येणार, 4:5. ओके. म्हणजे 4+5 इज इक्वल टू 9. हे आपलं काय आलेलं आहे, रेशो आलेला आहे. आणि या रेशोला आपल्याला हे करायचं आहे. तर मग 54,000 जे आलेले आहे, 54,000 जे कम्प्लिशन 1 इयरमध्ये मिळालेले आहे त्यांना 5/9. याला करा सॉल्व्ह, ते मिळणार. मधूचं शेअर किती असणार आहे, 30,000 असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, सी असणार आहे. तर त्यांना प्रॉफिट मिळाला होता 54,000चा कम्प्लिशन एका वर्षानंतर. तर मधूचं शेअर आपल्याला विचारलेलं आहे. तर मधूचं शेअर किती आहे, 5 आहे. त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने केलं. आणि आता जयंतचं शेअर आपल्याला काढायचं असेल तर कसं करणार मग, 54,000 गुणिला 4 डिवायडेड बाय 9 करून बघा. 54,000 इंटू 4 डिवायडेड बाय 9 म्हणजे 24,000 त्याचा असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, अ कस्टमर purchased an office bag with a price tag of ₹600 in a sale where 25% discount was being offered on the tag price. That customer was given a further discount of 10% on the amount arrived at after giving usual 25% discount. What was the final amount paid by the customers? आता एवढा मोठा प्रश्न पाहून तुम्हाला कन्फ्युज व्हायचं नाहीये, ते हळूहळू सॉल्व्ह करायचं आहे. एका ग्राहकाने एका सेलमध्ये ₹600ची ऑफिस बॅग खरेदी केली, जिथे टॅग किमतीवर 25%ची सूट होती. नंतर नेहमीच्या 25%च्या सूट दिल्यानंतर मिळालेल्या रकमेवर ग्राहकाला 10%ची आणखी सूट देण्यात आली. तर ग्राहकाने अंतिम किती रक्कम दिलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे. 25%ची सूट मिळाली आहे 600वर. कसं करतात, एक डिवाइड मायनस 0.25 25%. ओके. 600 इंटू 0.75 म्हणजे 450. हे काय फर्स्ट डिस्काउंट झालेलं आहे त्यांचं. ठीक आहे. नंतर 10%चं डिस्काउंट परत मग 450वर आपण करू. 1 आपण काय करतोय, एक कामाचं आहे ते. ठीक आहे. म्हणजे 0.10 इज इक्वल टू 450 इंटू 0.90 इज इक्वल टू 0.1405. म्हणजे आपलं फायनल अमाऊंट किती दिलेलं आहे त्यांनी, फायनल अमाऊंट त्यांनी ₹405 दिला. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने आपल्याला डिस्काउंट सुद्धा अभ्यास करायचा आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, अ बॉल पेन फॅक्टरी डिसाइड टू रिड्यूस इट्स प्रोडक्शन बाय 10% ओव्हर दॅट ऑफ प्रिव्हियस मंथ for next 3 months. Starting from February 1999, in January 1999, it produced 3,000 ball pens. How many ball pens were produced in March 1999? तर एका बॉलपेन कारखान्याने फेब्रुवारी 1999 पासून पुढील 3 महिन्यांसाठी मागील महिन्याच्या तुलनेत 10%चं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला. तर जानेवारी 1999 मध्ये 3,000 बॉलपेन तयार करण्यात आले. तर मार्च 99 मध्ये किती बॉलपेन तयार झाले ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे.
तर काय म्हणते आहे, कॅल्क्युलेट करायला लागेल आपल्याला फेब्रुवारी 99चं. 3000 म्हणता इंटू 1 - 0.10%. ओके, म्हणजे 3000 गुणिला 0.90 म्हणजे किती असणार आहे, 2700. हा झाला पहिला. त्यानंतर कॅल्क्युलेट आपल्याला मार्च 1919 करायचं आहे, फेब्रुवारीचं आहे, आपण मार्च करतोय. ठीक आहे, 2700 गुणिला 1 - 0.10% म्हणजे 2700 इंटू 0.90 म्हणजे 2430. हे जे आहे ते बॉल पेन मार्च 1999 मध्ये बनणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, बी असणार आहे. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे टॉपिक्सवरचे प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे आणि कमी वेळामध्ये कशा पद्धतीने ते सॉल्व्ह करायचे ते आपण इथे बघलेलं आहे. त्यामुळे एकंदरीत मॅथ्सची प्रॅक्टिस करत असताना आपल्याला क्वेश्चनची जास्त पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे आणि पीवायक्यू मध्ये कोणत्या टॉपिक्सवर जास्त भर दिलेले आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायचं, जेणेकरून आपल्याला आता त्यावर जास्त प्रॅक्टिस करता येईल, है ना. तर एकंदरीत तुम्ही भर दिलेले टॉपिक्स पहा आणि क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा आणि व्यवस्थितपणे मॉक टेस्ट द्या आणि त्यामुळेच तुमचा छान अभ्यास होईल आहे आणि मॅथ्समध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळेल आहे आणि त्यानुसार मग तुमचा स्कोअर सुद्धा वाढेल आहे. ओके, अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे प्रश्न पाहिलेले आहे. आय होप ते तुम्हाला समजले असतील. आपली येत्या 9 फेब्रुवारीपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.